बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातली आहे। या विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा पेटलेला आहे, कारण याच्या नामांतरणासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र सुप्रीम कोर्टानं यात हस्तक्षेप करायला नकार दिलाय। तर या नामांतरणासंदर्भात, या नामकरणासंदर्भात सगळे अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारकडे आहेत असं सांगण्यात येत आहे आणि आपण याचा पाठपुरावा करू शकत नाही। याचा पाठपुरावा केंद्राकडेच याचिकाकर्त्यांनी करावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। जे राज्य सरकारने पाठवलेला प्रपोजल होता एव्हिएशन मिनिस्ट्री युनियन ऑफ इंडियाकडे, तर तो जो निकाल त्यांनी त्याचा निकाल काढावा, कारण 2022 मध्ये हा राज्य सरकारने हा पाठवलेला प्रपोजल आहे आणि 22 ते 26 हे 4 वर्ष उलटलेले होते। त्यांना एक टाइम बॉन्ड मध्ये एक्सपिडिएट करून त्यांनी ह्याचा निकाल देण्यात यावे। सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की हा पूर्णतः त्यांचा अधिकार आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा, आणि तिथे तुम्ही पाठपुरावा करण्यात यावे। स्पष्ट केलेला आहे सुप्रीम कोर्टाने, हा पूर्णतः अधिकार स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा, आणि स्टेट गव्हर्नमेंटने त्याचा प्रपोजल पाठवलेला आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटने त्याचा पाठपुरावा करण्यात यावे। तर काही स्क्रुटिनी जर सेंट्रल गव्हर्नमेंटने काढली, ती स्क्रुटिनी स्टेट गव्हर्नमेंटने पूर्ण करण्यात यावी।